नमस्कार मंडळी, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आमच्या गावची ग्रामदेवता श्री विठ्ठलाई देवीचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि तो सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा। आता सकाळचे 9 वाजले आहेत। आम्ही आता पालखी घेऊन विठ्ठलाच्या मंदिराकडे चाललोय। तर आम्ही डोंगर सोडून पालखी घेऊन जाणार आहोत। तर कशा पद्धतीने आम्ही डोंगरामधून पालखी घेऊन जातो हे तुम्ही सुद्धा पहा। चला तर चल तुषार पुढे धामावर पाणी सगळे थांब माग ताशाला माग राहिला दोन गेला पुढं हे आमचं निशाण हा हो हा डोंगर सोडून जायचं आहे वरती आपल्याला। पालखी बरोबर विंध्यवासीचं मंदिर आहे तिथे आले। पुढे आहे काठी आत्ताच एवढं चढलं तर लगेच दम लागला एवढं चढलेलं नाही तर विंध्यवासीचं मंदिर आहे। आम्हाला डोंगर चढून जायचं आहे। अर्धा तास लागतो ना हो कशाला वरती जायला? अर्धा तास लागतो मंदिरामध्ये जायला। हो हो ही द्यायचा ठेवली का? हो हो काठी पाहिजे। नमस्कार, मी संतोष पिटले बोलतोय। ही जी परंपरा आहे आज कैक वर्षापूर्वी म्हणजे चालू आहे। इथून पाकळी अवघड वाट आहे त्याची पालखी यायला लागते दरवर्षी। कारण देवाची आम्ही कले लावून विचारणा केलेली पण देव म्हणतो की किती अडचणी असली ह्याच वाटाला मी जाणार। शिमग्याला दुसरी वाट काय शिमग्यापासून म्हणजे जी परंपरा आहे ती कायम हीच राहणार आहे। आणि एवढी अवघड वाट आहे की पालखी न्यायला भरपूर त्रास होतो तरी पण देव आमचा म्हणतो की वाट काय आम्ही बदलणार नाही काय म्हणजे कुठून तिकडून वाट काढणार नाही। घ्या कशी आहे ती अवघड म्हणजे अवघड आहे अवघड वाट आहे। चढायला खूप त्रास होतो तरी सुद्धा आम्ही पालखी शिमग्याला वर्धापन दिन हे इथून मधूनच ह्या पाकाडीन घेऊन जातो। आम्ही पाकाडीन देतो आणि रात्री शिमग्याच्या वेळेला आम्ही रात्री किती 10, 11, 12 वाजले तरी या कालोखातून पालखी घेऊन खाली घेऊन येतो। उजेडो या प्रकाशन घेऊन येतो आम्ही। एवढी अवघड वाट आहे।
तर मंडळी, आता मी घरी चाललो आहे. घरी जाऊन तयार होऊन मी मंदिरामध्ये पुन्हा येणार आहे, कारण दिवसभर मंदिरामध्ये कार्यक्रम आहेत. तर त्यामध्ये मंदिराभोवती प्रदक्षिणा होईल, हरिपाठ होईल आणि संध्याकाळी कीर्तन आणि नमनाचा कार्यक्रम देखील होईल. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन.
आणि संभालता आला तर मंडळी, दिवसभराचे कार्यक्रम संपलेत. आता मी हरिपाठासाठी आलो आहे. आपण देवीचं दर्शन घेऊया. आणि तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. वारुगरी